नमस्कार. न्यूज तडकामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी अरुण सय्यद. लातूर लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि येत्या 7 तारखेला मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत की लोकसभा टफ जाईल, उमेदवार चांगले आहेत, काँग्रेसचे भाजपचे सिटिंग विनर आहेत खासदार सुधाकर श्रंगारे यांना खूप अवघड जाईल अशी परिस्थिती. त्याच अनुषंगाने चर्चा असताना आम्ही आज जे नव्या भारतीय जनता पार्टीमध्ये अर्चनाताई पाटील चाकूरकर हे नुकत्याच प्रवेश झालेला आहे आणि ते प्रवेश झाल्यानंतर वेगळीच चर्चा लातूरमध्ये आणि लातूर भाजपमय वातावरण झालेलं आहे. अधिक बातचीतसाठी माझ्यासोबत अर्चनाताई पाटील चाकूरकर मॅडम हे उपस्थित आहेत. मॅडम, स्वागत आहे आपल्या न्यूज तडकामध्ये. आभारी अरुणजी. न्यूज तडकाच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. येणाऱ्या राम जन्मोत्सवाचा, रामनवमीच्या माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि कशा पद्धतीचं बेनिफिट्स भाजपला झालेला आहे आपल्या आल्यापासून अशी लोकांमध्ये चर्चा आहे. किती बेनिफिट होऊ शकतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये? येणाऱ्या निवडणुकीत काय बेनिफिट होईल हे कदाचित आपल्याला सर्वांना काळ सांगेल, पण मला जे 2-3 गोष्टी वाटतात की आदरणीय शिवराज पाटील साहेबांना मानणारा एक फार मोठा गट आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशात आहे. पण आत्ता लोकसभेची लातूरची जी निवडणूक आहे, तर मागच्या 8-9 दिवसात मी जे बघते की अनेक लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे, महिला, पुरुष, मुस्लिम बांधव, ख्रिश्चन बांधव, वेगवेगळे लोक ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाहीये, असे खूप लोक येऊन मला भेटून गेले आणि सगळ्यांचं एकच होतं की ताई, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मला वाटतं की ही निश्चितच मनाला उभारी देणारी आणि एक प्रकारचं, मलाही त्याच्याने असं वाटलं की आपला निर्णय अगदी योग्य झालेला आणि योग्य वेळी झालेला. आपण अनेक निवडणुका, कित्येक तरी निवडणुका लोकसभेच्या आपण आपल्या घरातून चाललेल्या आहेत आणि त्याची प्रचार यंत्रणा आपण सांभाळलेली आहे. आपण खूप जवळून ते बघितलेलं आहे. विशेषतः किती बेनिफिट भाजपला होऊ शकतो याच्यामुळं आणि विशेषतः काय टिप्स देणार आहेत जे रनिंग खासदार आहेत? मी आदरणीय पाटील साहेबांच्या अनेक निवडणुकांमध्ये बॅक ऑफिसला नक्कीच काम केलेलं आहे. मला जो फरक जाणवतोय प्रकर्षाने भारतीय जनता पक्षात, की यांची रचना अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे बूथ लेवलची आहे, शक्ती केंद्र आहेत, त्याच्यामध्ये वॉरियर्स आहेत, सुपर वॉरियर्स आहेत आणि मंडल प्रमुख आहेत. परवा बावनकुळे साहेब आले होते, तर त्यांनी अक्षरशः एखाद्या आपल्या गुरुजींनी सगळ्यांना विचारावं, विद्यार्थ्यांना या पद्धतीने त्या प्रत्येक एका बूथ प्रमुखाला ते विचारत होते. हा एक फार मोठा फरक मला जो जाणवला तो होता. आणि इतक्या सुसूत्रपणे आणि व्यवस्थितपणे काम चालू असेल तर माझ्यासारख्या नवशिक्यांची त्यांना टिप्सची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही पक्षाला. पण खासदार श्रंगारे साहेबांना माझ्यातर्फे मी शुभेच्छा देते आणि त्यांना मी नक्की हे सांगेन की साहेब, आपण फिरताय खूप, पण तुम्हाला मार्केटिंग करता येत नाही, त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं. अनेक निवडणुका आपण जवळून बघितल्यानंतर कुणाला काय सांगायचं काम ते आपण परफेक्ट करून घेता, परंतु आपल्याला मानणारं खूप मोठं वर्ग, सगळे जाती धर्माचे आपल्या घराला मानणारं खूप मोठं वर्ग आहे. त्याचं कितपत नुकसान भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला होऊ शकतो? त्यांना नुकसान होईल का नाही मला माहिती नाही, पण भारतीय जनता पक्षाला त्याचा 200% फायदा कसा करून देता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. महिला म्हणून आपण पहिल्यांदा राजकारणात आलात. आपण राजकारणात होतात परंतु पडद्याच्या मागे, कधी काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हतात आणि पहिल्यांदा आपण महिला म्हणून एवढ्या मोठ्या पक्षाच्या मध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आणि कशा पद्धतीचं बांधणी केली पाहिजे, स्वतःला काय टिप्स देणार आहेत त्या? मला महिला म्हणून वावरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, जी मी मागच्या 8 दिवसात अनुभवते, की ते वातावरण अतिशय मला कम्फर्टेबल वाटते. मला कुठल्याही क्षणी असं नाही वाटलं की मी महिला आहे म्हणून मला वेगळी वागणूक दिली जाते. सर्व सहकारी मला त्यांच्या सोबत घेऊन त्यांच्या समसमान वागणूक देतात. राहिली गोष्ट इतर महिला भगिनींना ज्या टिप्स द्यायच्या असतील, मला असं वाटतं की आपण सुरक्षित भारतात आहात. मोदी साहेबांच्या त्यांच्या निगराणीखाली आपण सगळ्या महिला आहोत. तर आपण सगळ्या जणांनी स्वतः मतदान करायला पाहिजे, आपल्या आजूबाजूचं मतदान करून घ्यायला पाहिजे, कारण महिला भगिनी या काही कुठल्या मतदानाच्या प्रलोभनांना बळी पडत नाहीत असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्याचा पुरेपूर उपयोग भारतीय जनता पक्षाने करून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण काम करू. निश्चितच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला फटका बचण्याची शक्यता लातूरमध्ये पुन्हा एकदा दिसते आणि
मागच्यापेक्षा कितीतरी पटीनं यावेळेस झटका बसेल अशी देखील परिस्थिती लातूरमध्ये आहे. कारण की लोक चर्चा करत आहेत, अर्चनाताई पाटील चाकूरकर हे भाजपमध्ये गेलं. खूप मोठा इफेक्ट सध्या निवडणुकीमध्ये मतामध्ये दिसणार आहे. कॅमेरामॅन संतोष मानेसह अरुण सिंह, न्यूज तडका, लातूर, महाराष्ट्र.